नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे तिसरं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स, गाण्यांचं गीत किंवा गीतांचं गीत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। पेज नंबर 60, पेज नंबर 61 अशा दोन पेजवर हा लेसन आहे। एक छान सुंदर सुरेख अशी ही एक स्टोरी आहे। माझ्याकडे ते पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल तर मग चला मित्रांनो लेसनला सुरुवात करूया। द सॉन्ग ऑफ सॉंग्स। स्लोली, जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन laid his tanpura on the carpet. हळुवारपणे, संथ गतीने आणि हळूच दमलेल्या थकलेल्या संगीतकारानं आपला जो तानपुरा आहे तो सतरंजीवरती किंवा गालीच्या वरती ठेवला। एक्झॉस्टेड या शब्दाचा अर्थ इथं टायर्ड असा आहे। द एक्सक्विजाइट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल। एक्सक्विजाइटचा अर्थ व्हेरी फाईन अँड प्लेझिंग, म्हणजे अत्यंत खूप सुरेख, सुंदर व सुखकारक। तर त्या दरबारामध्ये त्या संगीतकारानं जो दरबारी हा जो राग गायलेला होता त्या गायलेल्या रागाचे जे स्ट्रेन्स आहेत, म्हणजे एखादी वस्तू ताणल्यानंतर त्यातून निघालेला जो आवाज आहे, म्हणजे तानपुऱ्याच्या ताणलेल्या तारातून निघणारा जो ध्वनी आहे, धून आहे, तो अजूनही त्याची कंपनं त्या सर्व हॉलमध्ये पसरलेली होती अद्यापही। म्हणजे जरी त्यानं स्वतःचं गाणं थांबवलेलं होतं तरी सुद्धा। एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमायरेशन। सम्राट अकबरानं, बादशाह अकबरानं वर पाहिलं त्यावेळेला त्याचे डोळे हे कौतुकाने भरलेले होते किंवा प्रकाशित झालेले होते। लिट अप, प्रकाशित होणे। वंडरफुल, खूपच सुंदर, सुरेख। ही सेड, सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ। तो अकबर त्या गायकाला, संगीतकाराला त्याचं म्हणतात की मी तुझं गीत हे उत्कृष्टच आहे, मी तुला दर दिवशी मी तुझं गाणं ऐकतो, पण तरी सुद्धा माझं ते ऐकण्याची माझी जी भूक आहे, तहान आहे, ही पूर्ण झालेली आहे असं मला अजिबात वाटत नाही। म्हणजे मला तुझं ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतंय, अजूनही माझे कान तृप्त होत नाहीत, होऊ शकत नाहीत, असं अकबर त्या संगीतकाराला, गीतकाराला सांगतो। तानसेन बोर्ड हिज सायलेंट ग्रॅटिट्यूड। तर तो जो म्युझिशियन होता त्याचं नाव होतं तानसेन। त्यानं आपलं शांतपणे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो सम्राट अकबरापुढं वाकला, त्यानं वंदन केलं त्याला। आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर। त्यानंतर अकबर बादशाह त्याला असं म्हणाले की मला असं वाटतं की या जगातला सगळ्यात सुंदर, सुरेख असा तुझा आवाज आहे असं मला वाटतं, किंवा असा विचार मी करतो। म्हणजे अगदी विस्मयकारक असा तुझा आवाज आहे असं ते त्याला जगामध्ये, संबंध जगभरामध्ये सगळ्यात सुंदर, सुरेख असा तुझा आवाज आहे असं मला वाटतं असं ते त्याला म्हणतात। बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माइल। पण तानसेन हसत, मनामध्ये अगदी म्हणजे स्मितहास्य करत तो बादशहाला म्हणतो की शहनशाह, पण मी मात्र
तसा नाही. देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. कारण का, तर इथं कुणीतरी एक व्यक्ती आहे की जो माझ्यापेक्षा खूप चांगलं गाणं गातो किंवा माझ्यापेक्षा खूप चांगला आवाज आहे, अशी कोणीतरी एक व्यक्ती आहे. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. म्हणजे विश्वास न ठेवणारा, त्याच्या या बोलण्यावरती न विश्वास ठेवणारा अकबर या सुरानं, म्हणजे अविश्वासाच्या सुरानं ते त्याला विचारतात की खरंच, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट. तर तुझ्यापेक्षाही कुणीतरी सुंदर गाणारा कुणीतरी व्यक्ती आहे आणि जर तो असेल तर मग मात्र त्याला माझ्या या दरबारामध्ये त्याला गायला त्याला गायला हवंच, त्याला लावायलाच हवं. तर तू मग तशा प्रकारची अरेंजमेंट करशील का, असं ते तानसेनला विचारतात. तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. सायर या शब्दाचा अर्थ महाराज, म्हणजे विथ रिस्पेक्टनी बोललेला तो शब्द आहे. म्हणजे महाराज किंवा बादशाला जेही काही ते बोलतील आदरार्थ ते त्या अर्थाचा शब्द आहे तो. तर तो म्हणतो स्वतःचा नकारार्थक मान तो दर्शवतो आणि त्यानंतर तो सांगतो की मला भीती वाटते महाराज. कारण का, तर तो येणार नाही, ती व्यक्ती दरबारामध्ये गायला येणार नाही. व्हॉट, नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन हिम. काय, जर स्वतः सम्राट अकबरानं, बादशाह अकबरानं त्याला बोलावणं, समन म्हणजे बोलावणं पाठवलेलं असलं, कॉल केलेलं असलं आणि हे ज्यावेळेला त्याला कळेल तरी सुद्धा तो येणार नाही. नो, नॉट इव्हन देन. नाही महाराज, तरी सुद्धा तो येणार नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. आता हा जो काही रिप्लाय आहे, म्हणजे तुम्ही बोलावलं तरी सुद्धा तो येणार नाही, हे जे काही त्याचं उत्तर आहे हे दुसऱ्या एखाद्या एम्पररला ते एनरेज करणार असतं. म्हणजेच काहीतरी फील्ड विथ अँगर, म्हणजे त्याला संतप्त करणार असतं, त्याला क्रोधित करणार असं झालं असतं. बट अकबर वॉज डिफरंट. पण सम्राट अकबर, बादशाह अकबर हा मात्र त्यात वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. तर ठीक आहे मग उस्तादजी, ठीक आहे, असं तो अकबराच्या अर्ध अशा घाबरलेल्या डोळ्यांमधून त्यांच्याकडे हसत हसत तो म्हणाला, इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम. समजा तो जर का माझ्या दरबारामध्ये गायला येत नसेल तर मी तिकडं जाईन. माय सेल्फ विल यू टेक मी टू हिम. मी स्वतः तिकडं त्याच्याकडे जाईन संगीत ऐकण्यासाठी. तू मला घेऊन जाशील का? येस सायर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तो म्हणतो निश्चित, हो महाराज, मी तुम्हाला नेतो, पण तुम्ही एक हिंदुस्तानचा सम्राट म्हणून तुम्ही येऊ नका तिथं. म्हणजे तुम्ही त्याच्याकडे संगीत ऐकायला, बादशाह, हिंदुस्तानचा बादशाह म्हणून तुम्ही त्याच्याकडे गाणं ऐकायला येऊ नका. आय शॅल गो ॲज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. तर त्यानंतर बादशाह सांगतो की मी एक अत्यंत विनम्र असा, हंबल म्हणजे नम्र, संगीताचा प्रेमी, नम्र असा संगीताचा प्रेमी म्हणून मी त्याच्याकडं जाईन किंवा मी त्याच्याकडे येईन असं ते म्हणतात. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आता तानसेन ज्या माणसाबद्दल बोलत होता त्या माणसाचं नाव होतं संत हरिदास. ती व्यक्ती कोण होती? संत हरिदास. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द अस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. तर ते त्याचे संगीत शिक्षक होते. कुणाचे? तानसेनचे. संत हरिदास हे तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि ते एक अस्टियर असं लाईफ जगत होते. अस्टियर या शब्दाचा अर्थ इथे दिलाय सिंपल, एक साधं असं ते जीवन जगत होते. लाईफ ऑफ अ हर्मिट. हर्मिट म्हणजे एकांतवासी, म्हणजे एखाद्या यतीसारखं एकांतवासी असणारं असं ते जीवन जगत होते. When Tansen and the emperor reached his hut,
ही वॉज बिझी विथ हिज डेली चार्ज. आता बघा, ज्या वेळेला तानसेन आणि स्वतः बादशहा अकबर ज्या वेळेला त्याच्या झोपडीमध्ये संत हरिदास यांच्या झोपडीमध्ये पोहोचले, त्यावेळेला ते त्यांच्या दररोजची जी काही डेली चार्ज असतात, दररोजची जी काही कामं असतात ती करण्यामध्ये ते व्यस्त होते. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग ही स्माइल्ड बट सेड फर्मली. ज्या वेळेला ते दोघंही त्यांना म्हणाले की तुम्ही गाणं गा, त्यावेळेला ते त्यांच्याकडे बघून हसले आणि अगदी ठामपणे त्यांनी त्यांना सांगितलं, सेड फर्मली म्हणजे ठामपणे सांगितलं, त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की आय एम लॉंग पास्ट द एज ऑफ फॉर सिंगिंग. तर ते असं त्यांना सांगितलं की मी गाण्याचं जे काही वय असतं त्याच्या पार मी पुढे गेलेलं आहे. म्हणजे काय, तर मी या वयामध्ये मी आता गाऊ शकत नाही, असं एक प्रकारचं त्यांना तिथं सुचवायचं होतं. इवन हिज फेवरेट प्युपिल वुड नॉट परस्वेड हिम टू चेंज हिज माइंड. आता इथं परस्वेड या शब्दाचा अर्थ ट्राय टू कन्व्हिन्स. अगदी बघा, त्यांचा आवडता प्युपिल म्हणजे विद्यार्थी, त्यांचा आवडता विद्यार्थी सुद्धा त्यांचं मन वळवू शकला नाही किंवा त्यांचं मन गाण्यासाठी वळू शकला नाही. म्हणजे तुम्ही गावं असं सांगितलं तरी सुद्धा त्यांनी आपल्या मनाची तयारी केली नाही की आपल्या आवडत्या विद्यार्थ्याच्या सांगण्यावर सुद्धा ते गायले नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राउंड हिम. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. आता बघा, पण तानसेनला माहिती होतं की आपण आपल्या गुरुला कसं त्यांच्याकडनं गाऊन कसं घ्यायचं होतं हे तानसेनला माहिती होतं. त्यांनी काय केलं, तर त्यांनी असं सांगितलं दोघांनाही, सम्राट अकबरालाही सांगितलं आणि आपल्या गुरुलाही सांगितलं की मी तुमच्यासमोर गातोय म्हणून. अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. आता त्यांनी राजाला आणि गुरुला आपल्या दोघांनाही विचारून त्यांनी गायला सुरुवात केली आणि ते मुद्दाम म्हणून असे गात असताना ते काहीतरी असे मिस्टेक्स करायचे, काहीतरी चुका करायचे मुद्दाम म्हणून. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन क्राईड हिज टीचर अमेज्ड. व्हॉट वॉज हॅपन टू यू. आणि ते त्याच्यावरती ओरडले तानसेनवरती की तानसेन, हा काय बरोबर सूर नाहीये. नोट म्हणजे सूर, तू ज्या सुरात गातोय तो सूर योग्य नव्हे. आणि ते थोडेसे आश्चर्यचकित झाले की तुला झालंय काय म्हणजे नेमकं. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. आता तानसेन न असं दाखवलंही नाही की त्याच्या शिक्षकांना जे सांगायचे ते आपल्याला समजतंय असं त्यानं दाखवलं नाही, ते आपल्याला समजत नाही असंच तो वागला. आणि पुन्हा त्यानं तसंच त्याच प्रकारची गाण्यामधली जी सुरांमधली जी चूक आहे, मिस्टेक आहे, ती त्यानं परत तशीच केली. एक्झॅस्परेटेड संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड अँड सॅंग द राईट नोट. आता एक्झॅस्परेटेड या शब्दाचा अर्थ इरिटेटेड, अँग्री. म्हणजे रागावलेले, संतप्त झालेले किंवा प्रक्षोभित झालेले जे काही संत हरिदास होते त्यांनी काय केलं, तर त्या तानसेनच्या हातातला तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य तो सूर त्यांनी गाऊन दाखवला. म्हणजे कुठल्या सुरामध्ये तू गायला हवं होतंस ते त्याला गाऊन दाखवलं. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि परत त्यांनी त्यानंतरचं दुसरं गाणं त्यांनी गायलं, परत दुसरं गाणं गायलं, असं गाण्यावरती गाणी त्यांनी गायली. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन. आता ते जे संगीत होतं ते सबंध जंगलामध्ये जसं पहाटेचा पहिला अंधुक प्रकाश जसा पसरावा त्यासारखं ते संगीत सबंध जंगलामध्ये पसरलं. ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन, किंवा जाईचा जसं सुगंध दरवळतो, पसरतो, त्या प्रमाणात ते संगीत सबंध जंगलामध्ये पसरलं. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड. आता तानसेन आणि अकबर हे दोघंही ते जे संत हरिदास होते त्यांचं गीत अगदी हिप्नोटाइज्ड झाल्यासारखं ते त्यांचं गीत ऐकत होते. हिप्नोटाइज या शब्दाचा अर्थ कॅप्चर्ड फुल अटेन्शन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं लक्ष पूर्णतः
एकत्रित करणे किंवा कॅप्चर करणे, लक्ष वेधून घेणे, ज्याला आपण संमोहन असं म्हटलं जातं. म्हणजे जणू संमोहित केल्यासारखं ते दोघंही गाणं ऐकत होते. अँड द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि त्यानंतर बादशाह अकबराला ती गोष्ट लक्षात आली की तानसेननं जे सांगितलेलं होतं ते सत्य होतं. म्हणजे तानसेनपेक्षाही कुणीतरी या जगामध्ये व्यक्ती आहे की जे त्याच्यापेक्षाही चांगलं गातात, हे तानसेनचं म्हणणं सत्य आहे हे बादशाहच्या लक्षात आलं. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक धिस. तर संगीत यासारखं सुद्धा असू शकतं हे त्यांना माहीतच नव्हतं. म्हणजे हे गीत यासारखं गायलं जाऊ शकतं, एका उत्कृष्ट पट्टीमध्ये जाऊन गायलं जाऊ शकतं हे त्यांना माहीत नव्हतं. ही हॅड सर्टनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. निश्चितच या गीतासारखं किंवा हे जे काही त्यांनी गीत गायलं यासारखी गाणी त्यांनी आतापर्यंत निश्चितच त्यांनी कधीही ऐकलेली नव्हती. ॲज दे वॉक बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. आता ते दोघजण ज्यावेळेला परत चालत चालत राजवाड्याकडे येत होते आणि एकदम शांतता पसरलेली होती आणि तेवढ्यात सम्राट अकबरानं ती शांतता भंग केली आणि जे शून्यता पसरलेली होती ती त्यांनी तिथेच थांबवली आणि ते तानसेनला त्यांनी विचारलं, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. त्यानंतर बादशहानं तानसेनला विचारलं की उस्तादजी, तुम्ही तुमच्या गुरूंसारखं तुम्ही का गाऊ शकत नाही. तानसेन स्माईल. त्यानंतर तानसेन हसला. शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्पर ऑफ हिंदुस्तान. त्यानंतर तानसेनने सांगितलं की शहनशाह, बादशाह, मी गातो ते तुमच्या आज्ञेवरती. म्हणजे हिंदुस्थानच्या बादशहाच्या आज्ञेवरती माझं गाणं चाललेलं असतं, मी त्यांच्या आज्ञेनुसार मी गाणं गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इव्हन किंग्स. पण आमचे गुरु जे आहेत, संत हरिदास आहेत, हे कुणाच्या आज्ञेवरनं गातात तर जो सर्व राजांचा सुद्धा राजा आहे, सर्व राजांचा सुद्धा मालक आहे, अशा देवाच्या आज्ञेनुसार माझे गुरुजी गातात. किंग्स त्यापुढं गॉड लिहिलेलं आहे. म्हणजे माझं गाणं हे तुमच्या आज्ञेनुसार असतं आणि आमचे गुरुजी मात्र गातात ते प्रभूच्या, ईश्वराच्या आज्ञेनुसार गातात. आणि ईश्वराची आज्ञा ही सर्व राजाच्या आज्ञेपेक्षा मोठी असते. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांचं जे संगीत आहे ते संगीत त्यांच्या आत्म्याच्या अगदी खोलीतून ते वर उचंबळून असं वर येत असतं. स्प्रिंग जोने म्हणजे उसळून वर येतं, बाहेर पडतं. फ्री अँड अनआस्क्ड फॉर. आणि जे मुक्त आहे आणि जे अनआस्क्ड आहे म्हणजे जे तू असंच गा असं कुणी सांगितलेलं नाही किंवा तू असं गावंच अशी कुणीही विनवणी केलेली नसते, असं ते असतं. ते उत्स्फूर्त स्वरूपातलं ते त्यांचं गाणं किंवा त्यांचं संगीत असतं. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. आता बघा, तर ते प्रत्यक्षात प्रभूच्या आज्ञेनुसार ते गातात आणि मी तुमच्या आज्ञेनुसार गातो. तर मग त्यांच्यामध्ये असणारं जे काही दैवी सामर्थ्य, दैवी शक्ती किंवा ईश्वरीय जे काही सौंदर्य आहे ते ईश्वरीय सौंदर्य माझ्या गाण्यामध्ये यावं अशा प्रकारची मी कशी अपेक्षा करू शकतो, असं बादशाहाला ते प्रश्न विचारतात. तर मित्रांनो, अत्यंत सुंदर सुरेख अशी ही गोष्ट आहे, तुम्हाला निश्चितच समजलेली असेल. कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, मी इथंच थांबतो.